नमस्कार, मी मोहिनी सोनार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा आणि शहरीकरणाला नियोजनबद्ध करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्समुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय. पहिल्यांदाच 5 लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल. महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली. याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली आहेत. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. राज्य सरकारनं सरकारी विमान आणि हेलिकॉप्टर संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे सरकारी हवाई वाहनांसंदर्भात ही मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं या खर्चाला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी 3 कोटींच्या 2 पुरवणी मागण्यांद्वारे 6 कोटींची मागणी केली होती आणि या निधीतून लहान बांधकामं केली जातील, सोबतच यंत्रसामग्री देखील खरेदी केली जाईल. नवी मुंबईच्या तळोजामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहित ढेरे यांच्यासह विधी तज्ज्ञ आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यातील पुरंदर विमानतळ विकास कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला. पुणे शहराची भविष्याची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. भूसंपादन एमआयडीसीच्या माध्यमातून कालमर्यादेमध्ये पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा आणि निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 2026 ते 2031 या कालावधीमध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. पहिल्या वर्षात सुमारे 20 कोटींपर्यंत वृक्ष लागवड करा. यामध्ये बांबू, साग ही लागवड करावी असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यासाठी लागणारी रोपं तयार करण्यासाठी शासकीय नर्सरी बरोबरच खासगी नर्सरी आणि बचत गटाचा सुद्धा सहभाग घ्या असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. तर वृक्ष लागवड मिशन संदर्भात वर्षा निवासस्थानी आढावा बैठक झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मलंग मत्स्येंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. माघ पौर्णिमेनिमित्त शिंदेंनी आरती सुद्धा केली आहे. मलंग भक्तांची इच्छा लवकरच न्यायदेवता पूर्ण करेल असा विश्वास सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सीआयएसएफला 57 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या गौरवशाली सेवेचं औचित्य साधत 14 फेब्रुवारीला रत्नागिरीमधील पोलीस मैदानावर वंदे मातरम सायक्लॉथॉन या उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या सायक्लॉथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6600 किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत 50% महिला सहभागी आहेत. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली येथेच थांबण्याची. नमस्कार.